सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनोज जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा निवडणुकीलाच आंदोलन समजा असं जरांगेंनी आवाहन केलंय। मनोज जरांगे यांनी हे शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे। शेतकरी मराठा ओबीसींचे प्रश्न सोडवणाऱ्याला निवडून आणा असं देखील जरांगेंनी आवाहन करताना म्हटलंय। शेवटी 30 सप्टेंबरपर्यंत सरकारनं संपूर्ण कर्जमुक्ती करायलाच पाहिजे। ही आमची सरकारकडे मागणी पण आहे। शेतकऱ्याचा पीक विमा नाही आहे, शेतकऱ्यांना 24 तास लाईट पण नाही आहे, शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि काही पश्चिम महाराष्ट्राचा कोपरा पण आहे। म्हणजे सातारची बाजू जी आहे, सातारकडं त्या जिल्ह्यातल्या काही भागात एकदम दुष्काळ परिस्थिती आहे। सोलापूरच्या पण काही भागात आहे। मग तुम्ही इकडे पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे कायमचं। हे जर त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत नाही केलं तर माझं सगळ्या शेतकऱ्यांना एक म्हणणं आहे की आंदोलन रस्त्यावर करण्यापेक्षा 2024 जी निवडणूक आहे ते मिशन राबवा, ते आंदोलन म्हणा, त्यालाच सगळे पायाखाली टाकायचे आणि आपल्या शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला, ओबीसीला, मराठ्यांना जो प्रश्न सोडवणार आहे त्याला आणा ना। तेच आंदोलन हातात घेऊ सगळेजण 2024। त्याच्याशिवाय देवेंद्र फडणवीस वोटणीला येणार नाही। तो फक्त जाती फोडायच्या मागा लागलाय आणि निधी देण्याच्या कामं करायला लागलाय। ह्या जातीला जवळ करणार, त्यांच्या महामंडळाला निधी दे किंवा कोण्या एखाद्या जातीला निधी दे किंवा एखाद्याला आमदार कर, एखाद्याला विधान परिषदेवर घे, एखाद्याला मंत्रिपद दे, एखाद्याला राज्यसभेवर घे, कोणाला सभापती कर, कोणाला नगराध्यक्ष कर, ह्या भानगडीत पडतो।